मी गणेश लाल आज सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मागच्या टायमाला लोकसेवा हमी कायदा आपल्या राज्यात लागू आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी मी वसई विरार महानगरपालिकेने सुद्धा पाठपुरावा केला, त्याच्यानंतर उपोषणाला बसलो त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी। आणि आज काही माझ्या कामानिमित्त मी इथे आलो असता त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे, बॅनर लावलेले आहे, पण एक बोलतात ना डोळ्यावर पट्टी बांधताना जनतेच्या अदृश्य जादू कशी करायची, ती जादू ही वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना चांगल्यारीत्या जमते असं म्हणायला काही वाद घडणार नाही। कारण इथे मी आलो असता, इथे मी माझ्या काही कामानिमित्त इथे अर्ज द्यायसाठी आलो असतं, तिथे लोकसेवा हमी कायद्याची तुम्ही बघू शकता सगळीकडे बोर्ड लागलेले आहे, सगळीकडे इथे हे पण दाखवतो। तर मित्रांनो, लोकसेवा हमी कायद्याचा जो हा आहे बॅनर, आता ह्याच्यामध्ये मुख्य आता हे लोकसेवा हमी कायदा मी कशासाठी अंमलबजावणी करायला सांगितलेलं होतं, कारण ह्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या तरतूद आहेत, नागरिकांना खूप हेलकॅपा मारायला लागतात, त्याच्यासाठी शासनाने तो अधिनियम बनवला, अधिसूचना काढून राज्यपालांच्या मान्यतेनुसार। त्याच्यानंतर मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्यांनी दखल घेतली आणि स्वतः आयुक्तांनी दखल घेतली की नाही मला माहिती नाही, तर त्यांच्या मनात हे जे काम आहे आता ज्या पद्धतीने यांचं जे अंमलबजावणी करायचं काम आहे त्याच्यानुसार असं वाटतं त्यांची उदासीनता आहे याविषयी, कायद्याविषयी। कारण महत्त्वाचा प्रश्न आहे दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याने चालताना लोकांना टॅक्स पेअर म्हणून त्यांना रोड चांगला भेटला पाहिजे, त्यांना स्वच्छता आरोग्य चांगली भेटली पाहिजे, खड्डेमुक्त शहर भेटलं पाहिजे, परंतु ह्या शहरावर वसई विरार शहर महानगरपालिकेची नाइलाजाने काम करायची इच्छा आहे असं त्यांना दिसतंय। तर त्याचा पुरावा म्हणून हा जो बॅनर आहे ह्याच्यामध्ये लोकसेवा हमी कायद्याचा हा बॅनर आहे, ह्याच्यामध्ये 67 जो आहे सेवा पुरवली जाते, फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्रे, आणि त्याच्यानंतर हा 68 भूमिदल, बरं इथे दिसत पण नाही, मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही, तरी मी प्रयत्न करतोय। आणि हा जो आहे 69 रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पुराव्यासह अर्ज, उदाहरण जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी, स्थानिक स्तरावर निश्चित केलेले 5 दिवस, ॲज अ अपील ऑथॉरिटी आहे, सहाय्यक आयुक्त आपलं प्रधाननिर्देशित अधिकारी आहे, सहाय्यक आयुक्त, फर्स्ट अपील ऑथॉरिटी आहे उपायुक्त, आणि द्वितीय अपील ऑथॉरिटी आहे अतिरिक्त आयुक्त, त्याच्यानंतर थेट येतो राज्य आयुक्त, आणि त्याच्यानंतर आहे गटारावरील झाकणे सुरक्षित ठेवणे, पुराव्यासह जिओ टॅग फोटो, तिथेही सुद्धा सेम ह्याचे अधिकारी आहे, मेन प्रधाननिर्देशित अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी करायचं काम सहाय्यक आयुक्त 5 दिवस, आणि उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त। शहरात स्वच्छता ठेवणे, पुराव्यासह अर्ज, जिओ टॅग फोटो, स्थानिक स्तरावरती 1 दिवसात काम केलं पाहिजे, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे त्याचे अधिकारी आहेत। आणि हा जो बोर्ड लावलेला आहे हा शेवटच्या स्तराला मी बोललोही सुद्धा, आणि त्याचा पुरावा म्हणून आता हा बोर्ड कुठे लावलाय तो बघा, आता हा जो बोर्ड लावलाय हा टीव्ही आवाज डिपार्टमेंटमध्ये ते कोणाला दिसणार आहे काय लावलंय काय नाही, महानगरपालिकेने एवढा गंभीर प्रश्न, शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न असतो, शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न असतो, शहरामध्ये खड्डेमुक्त शहर प्रश्न असतो, या तिन्ही प्रश्नावर, गंभीर प्रश्नावर वसई विरार किती गंभीर तत्वाने काम करते ह्या त्यांच्या कामावरून दिसते। आज आवत लोक येणार तर हे टीव्ही बघणार की हे बोर्ड बघणार, लोकांना कसं माहिती पडेल की तुम्ही सेवा आम्हाला देतात आहे की नाही, ती लोकसेवा हमी कायद्या अंतर्गत हा वसई विरार शहरात महानगरपालिकेचा नागरिकपणा आहे, आणि हा आयुक्त अनिल कुमार पवार हे नागरिकपणाचं काम हे जनतेला डोळ्यामध्ये धूळ टाकायचं काम करत आहे, हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती। आज कंझ्युमर सेलचा मी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती शरद पवार गटाचा मी आज महाराष्ट्र प्रदेशाचा मी उपाध्यक्ष आहे। आज जो काय ग्राहकांची ही जी पिळवणूक चालली आहे हे
अतिशय योग्य आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे राज्य लोकसेवा हमी कायद्याचे मुख्य आयुक्त त्यांना मी अपील करतो की त्यांनी त्वरित तात्काळ ह्याची महानगरपालिका, वसई शहर महानगरपालिका व जेवढे महानगरपालिका या कायद्याच्या अधिपत्याखाली अंमलबजावणी करण्यासाठी बंधनकारक आहे त्यांना सर्वांना सक्तीचे आदेश देण्यात यावे की अशा दुरुपयोगपणा योग्य नाही म्हणून आणि याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। धन्यवाद।